धन्यवाद। यानंतर आशिष शेलार आपल्या सोबत आहे, त्याही शिष्टमंडळात होते। सर मला सांगा, महत्त्वाचं म्हणजे आपण रेल्वे मंत्र्यांना भेटल्या, खरंच मुंबईकरांच्या भावना मान्य होईल? मी पूर्णपणे समाधानी आहे। माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला 45 मिनिटाच्या वर वेळ दिला। पहिल्यांदा असं दिसलं की दिल्लीत बसलेलं सरकार मुंबईतल्या सामान्य माणसाच्या वेदना ऐकण्यासाठी वेळ देत आहे। पहिल्यांदा असं कळलं की दिल्लीत बसलेला मंत्री मुंबईच्या रिप्रेझेंटेटिव्हजना इतकं बोलू देत आहेत। आणि त्यानंतर त्या माननीय मंत्री महोदयांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की तुमच्या म्हणण्यावर हे पूर्णपणे दिसतंय की तिथे काही ना काही तथ्य आहे, ज्या आधारावर आम्हाला पुन्हा एकदा जनतेच्या साठी सकारात्मक निर्णय 1-2 दिवसाच्या आत आम्ही घेऊच, अशा पद्धतीचं ठोस आश्वासन माननीय मंत्री महोदय। एनडीएचं शिष्टमंडळ विधानसभेला डोळ्यासमोर ठेवून आलेलं आहे का की त्यांना वाटतं की विधानसभेत नुकसान होईल? मला असं वाटतं की महाशिष्टमंडळ आणि हा विषय हा निवडणुकीशी संबंधित नसून मुंबईकरांच्या भावनांशी संबंधित आहे। आणि मुंबईकरांच्या भावना केंद्रातल्या मंत्री ऐकतात, एवढ्यावरच मुंबईकरांना समाधान असू शकत होतं। पण तरी त्या पलीकडे जाऊन ह्या विषयावर स्वतः 1 दिवसात सकारात्मक आम्ही भूमिका घेऊ, हे आश्वासन मला वाटतं पुरेसं आहे। धन्यवाद। हे होते आशिष शेलार यांचं म्हणणं आहे की रेल्वे मंत्र्यांनी ज्या पद्धतीनं आश्वासन दिलं आहे, असं वाटतं की मुंबईकरांच्या भावना त्यांनी ऐकून घेतलेल्या आहे आणि जास्तीत जास्त वेळ मुंबईकरांना दिलेला आहे। नवी दिल्लीहून कॅमेरामॅन राकेश कुमारसह प्रशांत लीला रामदास, TV9 मराठी।